हॅलो ब्युटिफुल लेडीज, नमस्कार. आज बनवणार आहे आपण दाल खिचडी. दाल खिचडी बनवायची म्हटली ना, माझं स्वयंपाकात आहे ना अगदी आवडीचा आणि सोपा बनणारा पदार्थ म्हणजे दाल खिचडी, खिचडी, पुलाव, मटकी भात हे सगळे प्रकार मला खूप आवडतात आणि आमच्या घरात आवडीने खातात म्हणून मला आवडतात बनवायला. सगळ्या भाज्या तुम्ही बघितल्याप्रमाणे कापून घेतल्या आहे. कुकरमध्ये तेल, जिरं, मोहरी, लसूणचं फोडणी दिली आहे. कापून घेतलेलं एक एक साहित्य आपल्याला त्यात टाकायचं आहे. शेंगदाणे पण ॲड केले आहे. कांदा, बटाटा, मिरची, कढीपत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे फोडणीमध्ये. कांदे छान लालसर होईपर्यंत परतायचे. मग नंतर आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे, वाटाणे टाकायचे आहेत आणि फोडणीमध्ये मी कोथिंबीर टाकते. छान कलर असतो, कोथिंबीरचा कलर जात नाही, काळपट पडत नाही. आणि मग आपल्याला मसाले ॲड करायचे. मसाल्यांमध्ये मी फक्त इथे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला थोडासा टाकणार आहे, कारण की आपण वरतून तडका देतो म्हटल्यावर मग खूप तिखट व्हायला नको. त्यासाठी मी वरतून फक्त थोडासा गरम मसाला टाकला आहे. आणि इथे किचन किंग मसाला अगदी चवीपुरता टाकते, खूप जास्त नाही, अर्धा चम्मचही नाही एवढा मी टाकला आहे. थोडंसं पाणी टाकलं होतं मसाले जळू नये म्हणून. मग इथे मी डाळी घेतला आहे, साधा तांदूळ घेतला आहे किंवा मग आपण बिर्याणी राईस घेऊ शकतो. इथे मी तोच घेतला आहे. भिजवायची गरज नाही आहे, आपल्याला कुकरमध्ये लावायचं आहे म्हटल्यावर मी भिजवत नाही. मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ, तिघं डाळी घेतल्या आहेत. जी आवडेल ती आपण डाळ घेऊ शकतो आवडीनुसार. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर आपल्याला फोडणी जी बनवली होती, तयार केली, त्यामध्ये तांदूळ मिक्स करून परतवून घ्यायचं आहे आणि गरम पाणी आपल्याला वरतून टाकायचं आहे. आधीच मी गरम पाणी करून घेतलं होतं. चवीपुरता मीठ ॲड करायचं आहे, मिक्स करायचं. आणि मग आता इथे मी गरम पाणी टाकते. यामध्ये छान कडकडीत उकडलेलं गरम पाणी टाकते मी. तांदळाला किंवा डाळींना आपल्याला पुरेसं होईल इतकं पाणी टाकणार आहे. थोडीशी पातळ असते दाल खिचडी म्हणून एक्स्ट्राचं पाणी ॲड केलं आहे मी. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला, वाफ जाऊ द्यायची छान शिट्ट्या झाल्यानंतर. आणि इथे तुम्ही बघू शकताय मस्त आपली दाल खिचडी तयार झाली. जर थोडीशी पातळ नसेल तर मग आपण इथे गरम पाणी टाकू शकतो आणि थोडंसं अजून 5 मिनटं गॅस लावून तिला उकळी काढून घेऊ शकतो किंवा मग थोडंसं परतवून घ्यायचं. आपल्याला तडका द्यायचाच आहे म्हणून आपण गॅस चालू ठेवू शकतो थोडासा. 1-2 ते 3 मिनटं. मीही थोडंसं पाणी टाकलं होतं वरतून गरम. आता मी एका साईडला तडका पॅनमध्ये जिरं, मोहरी, लसूण आणि थोडंसं तिखट टाकणार आहे. फक्त कलरसाठी मी इथे टाकणार आहे तिखट. छान तडतडलं आहे आणि वरतून आपल्याला असंच टाकायचं. गॅस चालू असताना तिखट टाकलं ते जळतं म्हणून मग मी बंद करूनच टाकलं आहे. वरतून फोडणी तयार करायची आहे, तीच टाकायची आपल्याला. कोथिंबीर टाकली वरतून. छान मस्त आपली दाल खिचडी तयार झाली. अगदी हेल्दी पदार्थ आहे आणि पटकन बनणार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करायला विसरू नका. असेच साधे सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.